Now next point is, if frequency of the incident radiation, that is we call it as a nu is greater than nu zero, म्हणजे threshold frequency पेक्षा मोठी असेल the incident frequency, then what will happen? Then energy phi zero is used by the electron to escape from the metal surface. आता जी फोटॉनची जी एनर्जी आहे, ते फोटॉनची एनर्जी जी त्यामधली, आता आपण मागच्या वेळेस मी समजून सांगितलं होतं की काही एनर्जी जी आहे फोटॉनची, ती एस्केप करण्यासाठी किंवा इमिट करण्यासाठी इलेक्ट्रॉनला मेटल सरफेसमधनं ती वापरली जाते, आणि उरलेली एनर्जी जी आहे ती कशासाठी वापरली जाते तर कायनेटिक एनर्जी करता. तर इथं त्याने एक्सप्लेन केलं आहे, phi 0 is used by the electron to escape from the metal surface, and remaining energy of the photon becomes the kinetic energy of the electron. Means, depending upon the energy of electron inside the metal and collision after the emission from the surface, म्हणजे जी काही एनर्जी इलेक्ट्रॉनची आतमध्ये मेटलमध्ये कुठे आहे तो इलेक्ट्रॉन, आणि बाहेर येताना जे कोलिजन होत येईल ते, देन ती एनर्जी सोडून उरलेली एनर्जी जी आहे, देन दॅट विल बी यूज फॉर द मॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मग ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, आता आपल्याला फोटॉनमध्ये एच न्यू फोटॉनची एनर्जी, आणि ही एच न्यू जी आहे आणि phi झिरो फक्त कशाची एनर्जी आहे, इलेक्ट्रॉनला सरफेसमधून बाहेर येण्याची. ह्या दोन्हीची वजाबाकी केली म्हणजे काय मिळतं, कायनेटिक एनर्जी. सो दिस इक्वेशन 3 इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. दॅट इज कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मटेरियल ऑफ द एमिटर प्लेट. म्हणजे मटेरियल जे वापरलं जातं एमिटरवर त्याच्यावर बी अवलंबून आहे, आणि ऑल्सो इट व्हॅरीज लिनियरली विथ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी एका पॉईंटवर किती वेळा, जसं आपण खेळ्यावर एक ठोका मारला तर लगेच खेळ फिक्स होत नाही भिंतीमध्ये, त्याच्यावर आपल्याला नुसते तडाखे द्यावा लागतात, आणि ते जर फास्ट दिले तर कमी वेळेमध्ये तो खेळा बसू शकतो भिंतीमध्ये. त्याच पद्धतीने इथंही सांगितलं की कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मटेरियल अँड व्हॅरीज लिनियरली विथ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे कायनेटिक एनर्जी कशावर बी चेंज होते, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी वाढली कायनेटिक एनर्जी वाढली, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी कमी झाली कायनेटिक एनर्जी कमी झाली. सो दिस इज हाऊ he had explained, and finally he concluded that kinetic energy is independent of intensity of radiation. म्हणजे फ्रिक्वेन्सीलाच महत्त्व दिलं, इंटेन्सिटीला नाही. सो दिस इज द 6th पॉईंट. आता 7वा मुद्दा, इलेक्ट्रॉन्स विच आर एमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जीज ॲज ऑल द इलेक्ट्रॉन्स इन सॉलिड डू नॉट पजेस द सेम एनर्जी. आता सांगण्याचं तात्पर्य, आपण ब्रेड समजूया. आता एकावर एक 4 ब्रेड समजू, 4 ब्रेडचे मिळून एक ब्रेड समजू आपण. एक स्लाईस जी आहे ब्रेडची ती आपण 4 स्लाईसची मिळून धरू. आता वरच्या तारावर जो इलेक्ट्रॉन आहे त्याला कमी एनर्जी लागणार, तो झटकन बाहेर पडणार, म्हणजे त्याची बाहेर पडण्यासाठी एनर्जी किरकोळ लागणार, आणि उरलेली मॅक्सिमम एनर्जी कायनेटिकची होणार, म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त असेल. परंतु जसं जसं खोल जातो ना आपण, तसं तसं काय होणार आहे का, खालून वर बाहेर पडण्यासाठी इलेक्ट्रॉनला तिथं एनर्जी जास्त लागेल, आणि उरलेली एनर्जी असेल ती कमी असेल, जी कायनेटिक एनर्जीसाठी वापरली जाते. सो त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं द रिझन्स. फर्स्ट ऑफ ऑल, इलेक्ट्रॉन्स आर एजेक्टेड. इलेक्ट्रॉन्स विच आर एजेक्टेड विथ वॅरिंग डेप्थ्स इनसाइड द मेटल सरफेस. म्हणजे पहिलं कारण झालं डेप्थचं, म्हणजे खोलीचं, आणि दुसरं झालं दिस इलेक्ट्रॉन्स मे सफर कोलिजन्स व्हाईल कमिंग आउट ऑफ द मेटल सरफेस अँड देअरफॉर मे लूज देअर एनर्जी. म्हणजे जास्त एनर्जी वाया जाणार त्याच्यामध्ये. तर हे 2 कारणं आहे की डिफरंट कायनेटिक एनर्जी करतात.
इलेक्ट्रॉन्स त्याच मटेरियलमध्ये पण वेगवेगळे इलेक्ट्रॉन्सला वेगवेगळे कायनेटिक एनर्जी प्राप्त होऊ शकते अंडर दिस टू कंडिशन. वन इज डेप्थ अँड वन इज कोलिजन. आता पुढं त्याने सांगितलं इफ व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कलेक्टर अँड एमिटर. आता आपलं अर्थचं एक्सपेरिमेंट सेटअपप्रमाणे कलेक्टर आणि एमिटरमध्ये व्हीचं व्होल्टेज दिलं आणि त्याने सांगितलं इफ सी इज ॲट अ लोअर पोटेन्शियल. आता सी काय केलं आहे, कमी व्होल्टेज केलं आहे. दॅन इलेक्ट्रॉन्स विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग फोर्स. हा रिटार्डिंग फोर्स जो आहे, आता इथे रिटार्डिंग फोर्स म्हणजे काय, आता आपण सी जो आहे तो जर निगेटिव्ह व्होल्टेज जर केला म्हणजे एमिटर पोटेन्शियल काय झालं, निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन जे बाहेर आलेले आहेत कलेक्टर काय झालं, निगेटिव्ह. आणि एमिटरमधून जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आता न कळत काय होणार, फोर्स ऑफ रिपल्शन विल टेक प्लेस अँड देअर फोर द इलेक्ट्रॉन्स विल रिक्वायर मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल एनर्जी. आणि म्हणून त्या कलेक्टरपर्यंत पोहोचायला त्याची बरीचशी एनर्जी लूज होणार किंवा वाया जाणार. आणि म्हणून त्याला म्हणतो इट विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग फोर्स. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस सी इज ॲट लोअर पोटेन्शियल म्हणतो. आता जर इफ कायनेटिक एनर्जी इज नॉट सफिशियंट, म्हणजे आता रिटार्डिंग फोर्समुळं जर कायनेटिक एनर्जी सफिशियंट नसली तर इलेक्ट्रॉन्स विल नॉट रीच द कलेक्टर अँड देअर फोर द फोटो इलेक्ट्रिक करंट विल बिकम झिरो. पोहोचूच शकले नाही आणि मग ते एक्सटर्नल सर्किटमध्ये मग ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, फोटो इलेक्ट्रिक करंट इज झिरो. देन सच अ पोटेन्शियल ॲट विच दिस इन्सिडन्स हॅपन्स दॅट टाइम दिस फोटो इलेक्ट्रिक करंट which becomes zero, that is called as the stopping potential. आता मायनस व्होल्टेज दिलं म्हणून मायनस V0 लक्षात घ्या, कारण नाही आपण कलेक्टरला आता लो केलं आहे ना व्होल्टेज म्हणून मग मायनस केलं. मग कारण आम्ही आता उलटं नेगेटिव्ह पोटेन्शियल देतो आहे म्हणून मायनस V0. आता इथं कंडिशन घेतली इफ कायनेटिक एनर्जी इज लेस दॅन EV0 and EV0 is called as the energy required to overcome the retarding potential. रिटार्डिंग पोटेन्शियलला विरोध करून जर इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटपर्यंत जर पोहोचला मग त्यावेळेस ती जी एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी त्याला म्हणतो EV0. आणि दिस EV0 इज द एनर्जी रिक्वायर्ड इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग पोटेन्शियल. देन फोटो इलेक्ट्रिक करंट विल टेक प्लेस. आता इथं सांगितलं इफ ई जस्ट फेल्स टू रीच द कलेक्टर, म्हणजे पोचूच शकत नाही. देन वी से दॅट इज लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. कारण पोचू शकत नाही म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी संपली, पळता पळता दाबला देऊ, पोचू शकला नाही पॉईंटपर्यंत कुठल्या कलेक्टरच्या. देन वी से दॅट फोटो इलेक्ट्रिक करंट इज झिरो. Therefore, equation 3 explains. आता हा equation 3 kinetic energy is equal to h nu minus phi 0. It explains. What does it explains? V0 depends on incident frequency and material of emitter. ह्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे इथं जर बघितलं फ्रिक्वेन्सी एच कॉन्स्टंट आहे फ्रिक्वेन्सीवर आणि phi 0 म्हणजे मटेरियल. अँड देअर फोर इट डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी अँड मटेरियल बट इट डज नॉट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. इथंही त्याने ते कन्क्लूड केलं आहे की इंटेन्सिटी महत्त्वाची नाही, परंतु आपल्याला न्यू मस्ट बी ग्रेटर दॅन न्यू 0. आता पुढचं बघूया. इफ कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन, आता हा 8वा मुद्दा EV0. काय होतं, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम झाली, इलेक्ट्रॉन्स पोहोचू शकतात कलेक्टरपर्यंत, मग आम्ही म्हणतो करंट फ्लोज. जर लेस असेल तर इलेक्ट्रॉन डज नॉट रिच, therefore no current flows, therefore photo current becomes 0. Hence we say that this condition
is 0 when kinetic energy maximum is equal to EV0. EV0ला नुसतं काय होईल, फक्त सरफेसवर आतून खोलीतून म्हणजे खोल मटेरियलमध्ये जिथं इलेक्ट्रॉन असेल तिथून फक्त सरफेसवर बाहेर येईल, पण त्याच्यात तिथून पुढं कलेक्टरपर्यंत जाण्याची हिंमत नाही, म्हणून त्यामुळं आम्ही करंट 0 म्हणतो. मग using this kinetic equation, that is kinetic energy maximum equation, kinetic is equal to EV0, kinetic energy maximum is equal to EV0. ही किंमत जर आम्ही 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये टाकली, म्हणजे इकडं टाकली, तर वी गेट EV0 is equal to h nu minus phi 0. हा ई जर इकडे घेतला राईट साईडला, तर V0 is equal to h upon u nu minus phi 0 upon e. This is called equation 4. आता हे जर मॅथमॅटिकली जर इक्वेशन बघितलं, इट इज अ स्ट्रेट लाईन इक्वेशन, y is equal to mx plus c. मग ह्या इक्वेशनवरनं आम्ही एक कॉमेंट पास केली त्याने. इक्वेशन 4 टेल्स दॅट V0 व्हॅरीज लिनियरली, म्हणजे आता हे जी इक्वेशन आहे V0 इट व्हॅरीज लिनियरली, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये विथ न्यू अँड स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन डिपेंड्स ऑन एच अँड ई. म्हणजे आता हे बघा, y इज इक्वल टू mx प्लस सी, एम म्हणजे स्लोप काय इथं एच अपॉन ई, म्हणजे आमचा स्लोप डिपेंड्स ऑन व्हॉट, एच अँड ई, अँड इट इज सेम ऑन द लाईन. म्हणजे कुठेही स्लोप घेतला लाईनवर तर आम्हाला एकच व्हॅल्यू येते. सो देअरफॉर while phi 0 is called as the intercept of line depending on material. आता phi 0 म्हणजे तुमचं एक्स ॲक्सिसला जिथं कुठं कट होईल ती स्ट्रेट लाईन, तो झाला phi 0. आणि दिस इंटरसेप्ट्स आर डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स. तर ते बी त्यांनी सांगितलं की वेगवेगळे मटेरियल घेतले तर इंटरसेप्ट वेगळे मिळतील, आणि इंटरसेप्ट वेगळे मिळाले म्हणजे phi 0ची किंमत वेगळी. आता शेवटचा मुद्दा सगळ्यावरनं त्याने सांगितलं, ऑल आर्ग्युमेंट्स ब्रिंग्स आउट द फॅक्ट दॅट फोटो करंट डिपेंड्स ऑन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एमिटेड. म्हणजे आर्ग्युमेंटमध्ये त्याने सांगितलं की कशावर डिपेंड आहे, इंटेन्सिटीवर, अँड पोटेन्शियल व्ही ऑफ द कलेक्टर, बट इट डज नॉट डिपेंड्स ऑन incident frequency nu as long as nu is greater than nu 0. म्हणजे कंडिशन बी टाकली, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी लागते पण त्याच्यावर अवलंबून नाही, परंतु लागते पण ती कशी असली पाहिजे, न्यू शुड बी ग्रेटर दॅन न्यू 0. सो आइन्स्टाइन सेड दॅट ऑल द ऑब्झर्वेशन्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मेड बाय हर्ट्झ were explained by Einstein's hypothesis of existence of photon. म्हणजे त्यांनी मानलं फक्त की फोटॉन आहे, आणि ह्या फोटॉनवरनं त्याने हे कन्क्लुजन ड्रॉ केलं आहे. तर इथं थांबू आपण. इज सेम फॉर ऑल द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे लार्जर द इंटेन्सिटी रेडिएशन इट विल नॉक ऑफ मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस. म्हणजे नॉकिंग जास्त होईल, इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडते, अँड हेन्स द करंट विल बी लार्जर, प्रोव्हाइडेड दॅट इफ फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट इज ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ही झाली तिसरी कंडिशन. आता चौथं जे आहे इथं जर बघितलं, वन्स द इलेक्ट्रॉन इज एमिटेड फ्रॉम द सरफेस. आता काय होतं, प्रोसेस चालू आहे आपली एक्सपेरिमेंटची, आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बाहेर पडतं, आणि दुसरी कंडिशन ही आहे की इफ द कलेक्टर इज ॲट अ हायर पोटेन्शियल दॅन द एमिटर. म्हणजे आपण असं म्हणूया, एमिटर नेगेटिव्ह किंवा 0 व्होल्ट दिला आहे आणि कलेक्टरला पॉझिटिव्ह व्होल्ट दिला आहे. आता कलेक्टरचा जो आहे हे हर्ट्झ एक्सपेरिमेंटच्या बाबतीत बोलतो आहे, आणि हर्ट्झ एक्सपेरिमेंटच्या बाबतीत बोलतो आहे म्हणजे हे डायग्रॅमच्या हिशोबाने. सो कलेक्टर, if it is made more positive, then we say that it is at a higher potential.
then the electrons which are emitted by the emitter, they will be accelerated toward the collector. ॲक्सलरेशन म्हणजे काय, पळवलं जातं आहे एमिटरपासून कलेक्टरकडं. आणि ते कुठल्या बेसवर पळवलं जातं, ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कारण इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह आहे, कलेक्टर पॉझिटिव्ह आहे, सो दे विल गेट ॲक्सलरेटेड. मीन्स हायर ॲक्सलरेटिंग potential is seen and number of electrons reaching the collector will be more. And when this phenomena takes place, that is number of electrons reaching the sea, म्हणजे काय होतं, इलेक्ट्रॉन्स पळतायत एमिटरकडनं कलेक्टरकडं. आणि आता तुम्हाला माहिती आहे रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट. सो हा कुठला करंट झाला, हेन्स दॅट इज कॉल्ड ॲज photoelectric current. And this photoelectric current increases as number of electrons are reaching more and more toward the collector C. Now for a given intensity, आता जी वर्ण ज्या ऊन ज्या पद्धतीने आहे एका ठराविक इंटरवलला, आता ते कॉन्स्टंट धरू आपण इंटेन्सिटी. बट बाय इंक्रीजिंग द ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल, मग आता आपल्याला फास्ट करायचं आहे प्रोसेस. मग मी काय करतो, कलेक्टरलाच व्होल्टेज वाढवतो. कलेक्टरला व्होल्टेज वाढवलं म्हणजे काय केलं, आय हॅड डन द जॉब ऑफ इन्क्रीजिंग द ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल. when I had done this job, the current can increase. पण आता त्यालाही कंडिशन आहे, करंट काही नेहमीच वाढतच जाणार नाही, कुठंतरी एक स्टेप येणार आहे. दॅट द करंट कॅन इन्क्रीज ओनली टिल ऑल द knocked off electrons have reached the collector C. आता तुम्हाला माहिती आहे की उन्हाची उष्णता पडते त्या सरफेसवर, त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात त्या एमिटरमधनं. आणि तिथं रेट ऑफ इलेक्ट्रॉन्स नॉकिंगचं काय ते वाढत जात नाही, त्याचे एक ठराविक कॉन्स्टंट कंडिशनला ते बाहेर पडत असतात. आणि मग ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स तिथपर्यंतच पोहोचू शकतात, कारण त्यांची काही त्यांची हे नाही वाढलेली, काय म्हणतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्याची फ्रिक्वेन्सी मोठ्या प्रमाणात वाढलेली नसते, ते कॉन्स्टंट. कारण आम्ही काय केलं, इंटेन्सिटी कॉन्स्टंट घेतली. आता इंटेन्सिटी कॉन्स्टंट घेतल्यामुळं आम्ही फक्त काय केलेलं आहे का, ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल वाढवलेलं आहे. आणि ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल वाढवलं म्हणजे कलेक्टर पॉझिटिव्ह करत गेलो. मग इलेक्ट्रॉन्स जे आहेत, आता हे जर पॉझिटिव्ह करत गेलं तर कम्पेअर टू द इजेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मटेरियल सरफेस काय होईल, एक जण खूप मोठ्या ताकदीचा असेल आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याची ताकद जी आहे ती कमी असणार आहे. आणि मग तेवढ्याच प्रमाणात इलेक्ट्रॉन्स तेवढ्याच पर सेकंद बाहेर पडत राहणार. आणि मग याच्यानंतर आपण किती जरी कलेक्टर आपण पॉझिटिव्ह करत गेलो तरी फरक पडणार नाही, तेवढेच इलेक्ट्रॉन्स कलेक्टरपर्यंत पोहोचणार. अँड देअरफॉर वी से दॅट फर्दर देअर विल बी नो इन्क्रीज इन द करंट बियॉन्ड दिस लिमिट. म्हणजे समजा नुसतं इलेक्ट्रॉन बाहेर पडला तेवढंच खेचला, पण दुसरा बाहेर पडायला वेळ लागेल ना. म्हणून त्याच्याकरता ही जी स्टेज येते की त्यावेळेस आम्ही म्हणतो की देअर विल बी नो इन्क्रीज इन करंट बियॉन्ड दिस लिमिट. And when there is no further increase in current beyond this limit, then such a current is called as saturation current, denoted by I0. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने हा चौथा मुद्दा एक्सप्लेन केला. आणि शेवटचा, increasing the intensity, incident intensity will increase the number of incident photons and eventually the saturation current. आता आपण थोडंसं इंटेन्सिटी जर वाढवली, ठीक आहे, मटेरियलमधनं सरफेसमधनं पूर्वी 10 बाहेर पडत होते, इंटेन्सिटी वाढवली 100 वर निघले, परंतु 100च्या पुढे 101 होणार नाही ना. म्हणजे पुन्हा काय झालं, तीच वरचीच जी प्रोसेस होती तीच काय सांगते, इव्हेंच्युअली द सॅच्युरेशन करंट ऑल्सो इन्क्रीजेस, बट इट विल नॉट इन्क्रीज बियॉन्ड दॅट लिमिट ऑल्सो. म्हणून त्याने सांगितलं
ही बी कंडिशन आहे की इंटेन्सिटी इन्क्रीज केली तर नंबर ऑफ इन्सिडंट फोटॉन्स इन्क्रीज होतात आणि त्याचा सॅच्युरेशन करंट पहिल्या कंडिशनशी कम्पेअर केली तर तीसुद्धा वाढते, परंतु ती सॅच्युरेशनच राहते, त्याच्यानंतर पुन्हा वाढत नाही. एक कॉन्स्टंट लेवलला करंट चालू राहतो, म्हणून त्याला सॅच्युरेशन करंट असं म्हणतो. आता पुढचा मुद्दा बघू आपण.